नमस्कार. अडीचच्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावरून संसदेत आजही गदारोळ, कामकाज दिवसभरासाठी स्थगित. जनतेला आपल्या बँक खात्यातून वेतन काढता यावं यासाठी चलनाची पुरेशी व्यवस्था. नोव्हेंबरच्या तुलनेत 500 आणि 100च्या नोटाही चलनात अधिक. रिझर्व्ह बँक. पेट्रोल पंप तसंच विमान तिकिटांच्या खरेदीसाठी 500 रुपयांच्या जुन्या नोटा वापरता येण्याची मुदत 15 डिसेंबरऐवजी आता उद्यापर्यंत मर्यादित. आगामी 100 वर्ष मुंबईची तहान भागवणाऱ्या गुंदवली भांडूप संकुल जलबोगत्याचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण. उद्धव ठाकरेही उपस्थित. एड्स दिनानिमित्तानं राज्यभरात जनजागृतीपर विविध कार्यक्रमांचं आयोजन. नगरोटा हल्ल्यामध्ये शहीद झालेले मेजर कुणाल गोसावी आणि लान्स नाईक संभाजी कदम यांच्या पार्थिव देहावर आज लष्करी इतमामात होणार अंत्यसंस्कार. ज्येष्ठ साम्यवादी नेते आणि अर्थतज्ज्ञ सुलभा ब्रह्मे यांचं पुण्यामध्ये निधन. आणि मराठी सिनेनाट्य निर्माते आणि अभिनेते श्रीराम गोजमगुंडे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार. संसदेच्या दोन्ही सभागृहात आजही विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावरून गदारोळ झाला. विरोधी पक्षांनी केलेल्या प्रचंड गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज दुपारी 12:15च्या सुमारालाच दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. राज्यसभेचं कामकाजही दुपारी 2 नंतर दिवसभरासाठी तहकूब झालं. राज्यसभेत आज सकाळी पंतप्रधान उपस्थित राहिले. काळ्या पैशाला विरोधी पक्षांचा पाठिंबा असल्याचा आरोप केल्याप्रकरणी पंतप्रधानांनी माफी मागावी अशी मागणी विरोधी पक्षांनी आज राज्यसभेत लावून धरली. विरोधी पक्षांच्या गदारोळामुळे कामकाजामध्ये वारंवार व्यत्यय येत राहिला. विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावरून विरोधी पक्ष दोन्ही सभागृहात विनाकारण गदारोळ करत असल्याचा आरोप संसदीय कामकाज राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी केला. ते आज संसदेबाहेर पत्रकारांशी बोलत होते. प्राप्तिकर कायदा सुधारणा विधेयक नियमांतर्गतच मंजूर झाल्याचंही त्यांनी सांगितलं. हे विधेयक लोकसभेमध्ये चर्चेविनाच मंजूर झाल्याबद्दल विरोधी पक्ष राष्ट्रपतींना भेटून हस्तक्षेपाची मागणी करण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवरती त्यांनी हे उत्तर दिलं. जनतेला आपल्या बँक खात्यातून वेतन काढता यावं यासाठी चलनाची पुरेशी व्यवस्था करण्यात आली आहे अशी ग्वाही रिझर्व्ह बँकेनं सरकारला दिली आहे. विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर जमा होणारं हे पहिलंच वेतन आहे. जनतेच्या वेतनाची व्यवस्था सुरळीतपणे व्हावी यासाठी सरकारनं अनेक पावलं उचलली आहेत. जनतेची दैनंदिन पैशांची गरज पूर्ण व्हावी यासाठी रिझर्व्ह बँकेकडे पुरेशी रोकड आहे. बँका आणि एटीएममध्ये अधिक चलन ठेवण्यात आलं आहे. बँकिंग यंत्रणेमध्ये 500 रुपयांच्या नव्या नोटा अधिक घातल्या जातील. तसंच नोव्हेंबरच्या तुलनेत 100 रुपयांच्या नोटाची 150% अधिक उपलब्धता असेल असंही रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. पेट्रोल पंपांवर तसंच विमान तिकिटांच्या खरेदीसाठी 500 रुपयांच्या जुन्या नोटा वापरता येण्याची मुदत 15 डिसेंबरवरून कमी करून 2 डिसेंबर म्हणजेच उद्यापर्यंत मर्यादित करण्यात आली आहे. केंद्र सरकारनं जारी केलेल्या एका अधिसूचनेत ही माहिती देण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्गावरती टोल अर्थात पथकर भरण्यासाठी 3 डिसेंबरपासून 500 आणि 1000च्या जुन्या नोटा वापरण्याची परवानगीही सरकारनं रद्द केली आहे. उद्या मध्यरात्रीपासून टोल संकलनाला पुन्हा सुरुवात होणार आहे आणि आता टोल नाक्यांवरती फक्त कमी मूल्याच्या नोटा आणि 500 आणि 2000च्या नवीन नोटाच वापरता येतील. मात्र रेल्वे तिकीटं, सरकारी बस सेवांची तिकीटं, वीज बिल, पाणी बिल यासाठी जुन्या नोटांचा वापर 15 डिसेंबरपर्यंत करता येईल. 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचं अमेरिकेनंही स्वागत केलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे बेकायदेशीर काळा पैसा आणि भ्रष्टाचाराला आळा बसेल असं अमेरिकेच्या परराष्ट्र व्यवहार विभागाचे उपप्रवक्ता मार्क टोनर यांनी म्हटलंय. भारतानं घेतलेला विमुद्रीकरणाचा निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण आणि आवश्यक असल्याचं टोनर यांनी म्हटलंय. भारतात राहत असलेल्या अमेरिकेच्या नागरिकांना जुन्या नोटा बदलण्याबाबत किंवा नव्या नोटा प्राप्त करण्याबाबत संपूर्ण माहिती मिळाली आहे. भ्रष्टाचाराचा सामना करण्यासाठी थोडा त्रास सहन करावाच लागेल असंही टोनर म्हणाले. MUTP अर्थात मुंबई शहरी परिवहन प्रकल्पाच्या 3ऱ्या टप्प्याला केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली. येत्या 5 वर्षात हा प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यासाठी 8,679 कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. प्रवासी वाहतुकीची वाढती गरज लक्षात घेऊन रेल्वे सेवेचा विस्तारही यामध्ये केला जाणार आहे.
ठाणे, पालघर, रायगड आणि मुंबई जिल्ह्यांमध्ये हा प्रकल्प राबवला जाईल. पनवेल कर्जत असा 28 किलोमीटरचा नवा उपनगरी कॉरिडॉर, ऐरोली कळवा उन्नत मार्ग, विरार डहाणू मार्गाचं चौपदरीकरण या कामांचा यामध्ये समावेश आहे. 565 नवे डबेही पुरवले जाणार आहेत आणि रेल्वे सुरक्षेचीही आणखी उपाययोजना केली जाणार आहे. ओबीसी अर्थात इतर मागासवर्गीयांच्या केंद्रीय सूचीमध्ये 15 नवीन जातीचा समावेश करायचा निर्णयही केंद्रीय मंत्रिमंडळानं काल घेतला. मागासवर्गीयांसाठीच्या राष्ट्रीय आयोगानं या सूचीमध्ये महाराष्ट्रासह 8 राज्यांशी संबंधित अशा 28 बदलांची शिफारस केली होती. त्यानुसार सूचीमध्ये 15 नवीन जातींचा समावेश आणि 13 दुरुस्त्या असे बदल करण्यात आले आहेत. पाकव्याप्त काश्मीरमधून निर्वासित झालेल्या जनतेच्या विकासासाठी 2000 कोटी रुपयांचं पॅकेजही केंद्र सरकारनं काल मंजूर केलं. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये पाकव्याप्त काश्मीरमधून विस्थापित झालेल्या आणि आता बव्हंशी जम्मूमधले रहिवासी असणाऱ्या 36,384 कुटुंबांना आर्थिक सहाय्य देण्याचा प्रस्ताव केंद्रीय गृह मंत्रालयानं मांडला होता. या पॅकेजमुळे या कुटुंबांना प्रत्येकी 5.5 लाख रुपये इतका निधी मिळू शकेल. ओपेक अर्थात पेट्रोलियम उत्पादक आणि निर्यातदार राष्ट्रांच्या संघटनेनं क्रूड तेलाच्या उत्पादनामध्ये कपात करायचा निर्णय घेतल्याची घोषणा ओपेक परिषदेच्या अध्यक्षांनी केली आहे. यामुळे आता ओपेक तेल उत्पादन दररोज 12 लाख बॅरलनं कमी होणार आहे. गेल्या 8 वर्षात प्रथमच अशी कपात होत आहे. ओपेकचा सदस्य नसलेल्या रशियानंही आपल्या उत्पादनामध्ये दररोज 3 लाख बॅरल इतकी कपात करायला सहमती दर्शवली आहे. मुंबईची येत्या 100 वर्षातली पाण्याची गरज भागवण्यासाठी उपयोगी पडणाऱ्या गुंदवली भांडूप संकुल जलबोगद्याचं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. यावेळी शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे हेही उपस्थित होते. हा जलबोगदा गुंदवली ते कापूरबावडी आणि कापूरबावडी ते भांडूप संकुल अशा 2 टप्प्यांमध्ये बांधण्यात आलंय. या बोगद्याची लांबी 15.1 किलोमीटर असून जमिनीखाली सुमारे 100 मीटर खोलीवरती हा बोगदा बांधण्यात आलाय. दररोज 400 कोटी लिटर इतकं पाणी वाहून नेण्याची या बोगद्याची क्षमता आहे. या बोगद्यामुळे मुंबईच्या तहानेवरती दीर्घकालीन उपाययोजना होत असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी आजच्या लोकार्पण सोहळ्यात बोलताना समाधान व्यक्त केलं. या सोहळ्याला शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर आदी उपस्थित होते. हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांसाठीच्या आर्थिक सहकार्यामध्ये वाढ करायचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. अशा कुटुंबांना 5 लाख रुपयांऐवजी 8 लाख रुपये देण्याचा निर्णय 1 एप्रिल 2016 पासून लागू होत आहे. येत्या 5 वर्षात ही रक्कम 10 लाख रुपयांपर्यंत वाढवायचाही निर्णय घेण्यात आलाय. युद्धामुळे अपंगत्व आलेल्या जवानांच्या कुटुंबियांना मिळणाऱ्या आर्थिक सहाय्यात सुद्धा वाढ होणार आहे. राज्यातलं गुन्हा सिद्धतेचं प्रमाण 9% वरून 52% इतकं वाढलं असलं तरी महिला अत्याचार प्रकरणातलं गुन्हा सिद्धतेचं प्रमाण आणखी वाढण्याची गरज आहे असं मत वित्त आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केलंय. कामाच्या ठिकाणी महिलांच्या होणाऱ्या छळाला प्रतिबंध या विषयावरती मुंबईत आयोजित कार्यशाळेचं उद्घाटन मुनगंटीवार यांच्या हस्ते काल झालं. त्यावेळी ते बोलत होते. महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी शासन कटिबद्ध आहे. यासाठी अनेक उपाययोजनाही करण्यात येत आहेत. असं असलं तरी कामाच्या ठिकाणी महिलांचा छळ होत असेल तर त्या महिलांनी आणि तिच्या सहकाऱ्यांनी गप्प न बसता त्या अत्याचाराविरुद्ध आवाज उठवण्याची गरज आहे असं ते म्हणाले. यामध्ये महिला आयोगाची भूमिका महत्त्वाची आहे. महिलाविषयक कायद्यांची माहिती तळागाळातल्या महिलांपर्यंत पोहोचवून त्यांना कायद्याची ताकद प्रदान करायचं काम आयोगानं करावं अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. पुणे जिल्ह्यातल्या कुकडी आणि घोड प्रकल्पांमध्ये पुरेसा पाणीसाठा आहे. सिंचन विभागानं आवर्तनाचं नियोजन करून समन्वयी पद्धतीनं सर्वांपर्यंत पाणी पोहोचेल याची काळजी घ्यावी अशा सूचना जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी दिल्या आहेत. पुण्यामध्ये कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ते काल बोलत होते. कुकडी आणि घोड डावा कालव्याचं रब्बीचं पहिलं आवर्तन 6 डिसेंबरला तर सीना कालव्याचं पहिलं आवर्तन 5 डिसेंबरला करण्याचे आदेश यावेळी शिंदे यांनी दिले. सर्व शेतकऱ्यांना पाणी मिळण्यासाठी कालव्यांवरील सायफन काढून टाकावेत. सायफनद्वारे पाणी चोरी करणाऱ्यांवरती गुन्हे दाखल करावेत. पाण्यासाठी कालवे जेसीबीनं फोडले जाऊ नयेत म्हणून कठोर कारवाई करावी असे निर्देशही त्यांनी दिले.
आज जागतिक एड्स विरोधी दिवस. HIV एड्स बाबत जनजागृती करण्याच्या दृष्टीनं आजचा दिवस जागतिक एड्स दिन म्हणून पाळला जातो. यानिमित्त आज जगभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. एड्स या आजाराबद्दल आणि त्याच्या संक्रमणाबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 1 डिसेंबरला जागतिक एड्स दिन पाळला जातो. 1987 मध्ये जेम्स डब्ल्यू बन आणि थॉमस नेटर या दोघांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या जिनेव्हा इथल्या कार्यक्रमात एड्स दिनाची प्रथम संकल्पना मांडली आणि डॉक्टर मन यांच्या सहमतीनंतर 1 डिसेंबर 1988 पासून हा दिवस जागतिक एड्स दिन म्हणून पाळण्यात येऊ लागला. एड्स प्रतिबंधासाठी साथ देण्याचं आवाहन यावर्षीच्या एड्स दिनाच्या मध्यवर्ती संकल्पनेद्वारे करण्यात आलं आहे. एड्स या रोगात शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती हळूहळू कमी होते, म्हणून त्याला ॲक्वायर्ड इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम म्हणजेच एड्स असं म्हणतात. रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यानं रुग्ण शारीरिक तसंच मानसिकदृष्ट्या दुर्बल बनतो. अशी व्यक्ती साधारण ताप, सर्दी, खोकला यांसारखे आजारही सहन करू शकत नाही. एड्स हा एक अत्यंत घातक असा संसर्गजन्य रोग असून तो HIV विषाणूच्या संक्रमणामुळे होतो. एड्स बाधित मातेकडून गर्भस्थ शिशूमध्ये एड्सची लागण होत असते. एड्स बाधित व्यक्तीच्या रक्तातून तसंच अशा व्यक्तीशी असुरक्षित लैंगिक संबंध आल्यानं एड्सची लागण होते. HIV संक्रमित सुई किंवा इंजेक्शनमुळेही या विषाणूचा शरीरात शिरकाव होतो. एड्सवर निश्चित उपाय नसल्यानं यापासून प्रतिबंध हाच एकमेव बचाव होय. जागतिक एड्स दिनानिमित्त औरंगाबादमध्ये आज सकाळी एक जनजागृती रॅली काढण्यात आली. महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींनी या रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं सहभाग घेतला. अपर जिल्हाधिकारी PL सोरमोर यांनी या रॅलीला हिरवा झेंडा दाखवला. या रॅलीमध्ये स्थानिक कलावंतांनी एड्स जागृती गीतही सादर केलं. जागतिक एड्स दिनानिमित्त बुलडाणा इथं जनजागृती रॅली निघाली. बुलडाणा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अलका खंडारे यांनी या रॅलीला हिरवा झेंडा दाखवला. होऊन सारे एकसंध करूया HIVचा प्रतिबंध हे घोषवाक्य देत या रॅलीची सुरुवात झाली. या रॅलीला सुरुवात होण्यापूर्वी एड्स जनजागृती सप्ताहानिमित्त आयोजित केलेल्या निबंध, रांगोळी, वादविवाद स्पर्धेतल्या विजेत्यांना प्रमाणपत्र आणि पारितोषिकं देण्यात आली. सर्वांना यावेळी शपथही देण्यात आली. या रॅलीमध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयातील परिचारिका, नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थिनी सहभागी झाले. सोलापूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीनं एड्स दिनानिमित्त आज रॅली काढण्यात आली. सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू NN मालदार यांच्या हस्ते या रॅलीला सुरुवात झाली. यावेळी विद्यार्थ्यांनी एक पथनाट्य सादर केलं. 20 महाविद्यालयातले सुमारे 1000 विद्यार्थी या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. मुंबईत मंत्रालयामध्ये एड्स दिनानिमित्त जागृतीपर चित्र प्रदर्शनाचं उद्घाटन काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. एड्स मुक्त समाज निर्माण करण्यासाठी जनजागृतीवर भर देत एड्स प्रतिबंधाचा संकल्प मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. एड्सग्रस्तांना भेदभावाची वागणूक न देता समाजामध्ये सामावून घेतलं पाहिजे असंही ते म्हणाले. सार्वजनिक आरोग्य मंत्री दीपक सावंत यावेळी उपस्थित होते. उद्यापर्यंत हे चित्र प्रदर्शन सुरू राहणार आहे. विमुद्रीकरणाच्या निर्णयाच्या अंमलबजावणीच्या प्रक्रियेमध्ये आर्थिक कोंडी झाल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनच्या वतीनं आज मुंबईत आझाद मैदान इथं आंदोलन करण्यात आलं. नागरी सहकारी बँका आणि जिल्हा मध्यवर्ती बँकांवरच्या निर्बंधांमुळे पतसंस्थांची कोंडी झाल्याचं महासंघाचं म्हणणं आहे. कर्जदार आणि दैनंदिन ठेव प्रतिनिधींनी जमा केलेल्या 500 आणि 1000 रुपयाच्या जुन्या नोटा जिल्हा मध्यवर्ती बँक आणि नागरी बँकांमध्ये जमा करता येत असत. मात्र रिझर्व्ह बँकेनं ही रक्कम घ्यायला नकार दिल्यानं कोट्यवधी रुपयांचं नुकसान होणार असल्याची भीती फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांनी व्यक्त केली. राज्यातल्या पतसंस्थांना बँक करस्पॉन्डंट म्हणून काम करण्याची तसंच जुन्या नोटा स्वीकारण्याची परवानगी मिळावी अशा विविध मागण्या पतसंस्था फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी केल्या आहेत. पुण्यात ससून रुग्णालयाच्या परिसरात नव्यानं उभारण्यात येणाऱ्या न्याय वैद्यकशास्त्र विभागाच्या बांधकामाचं भूमिपूजन वैद्यकीय शिक्षण आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते काल झालं. ससून रुग्णालयामध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यांना उपचार आणि सुविधा देण्यासाठी हे सरकार कटिबद्ध आहे. शिवाय या परिसरामध्ये भव्य अशी 12 मजली इमारत उभी झाली तर लवकरच रुग्णांच्या सेवेमध्ये ती येईल आणि इथल्या रुग्णांना अद्ययावत सुविधा दिल्या जातील असं महाजन यावेळी म्हणाले.
पुणे शहराचा पाणी पुरवठा सुरळीत सुरू आहे. पाणी पुरवठा बंद करण्यामागे कोणताही राजकीय हेतू नाही. जगभरामध्ये दरडोई 180 लिटर पाणी दिलं जातं, मात्र पुण्यामध्ये दरडोई 300 लिटर पाणी वापरलं जातं असा दावा महाजन यांनी केला. शिवाय पालिकेच्या पाईपलाईनमधून पाण्याची 30 ते 40% एवढी गळती होते. या संदर्भात पालिकेला सूचना आणि पत्रव्यवहार सातत्यानं केला आहे, मात्र पालिका याबाबतीत गंभीर नाही असंही ते म्हणाले. शिवाजी ट्रेल ट्रेक 2016 पदभ्रमंती मोहीम आजपासून कोल्हापुरातून सुरू झाली. राष्ट्रीय छात्र सेना महासंचालनालय आणि महाराष्ट्र संचालनालय यांच्या वतीनं आयोजित या मोहिमेत देशभरातले सुमारे 1000 छात्र सैनिक सहभागी झाले. ब्रिगेडियर पी.के. गंजू यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. त्यानंतर ध्वज दाखवून या मोहिमेसाठीची पहिली तुकडी रवाना झाली. या तुकडीमध्ये श्रीलंकेचे लेफ्टनंट कर्नल R.M. प्रेमतिलके यांच्यासह 6 छात्र सैनिक सहभागी झाले आहेत. रवाना झालेल्या तुकडीमध्ये महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, केरळ, ओदिशा आणि लक्षद्वीप या राज्यांमधल्या छात्र सैनिकांचा समावेश आहे. इतर राज्यांमधले छात्र सैनिक उद्यापासून या मोहिमेसाठी रवाना होतील. पन्हाळा, शाहूवाडी, पावनखिंड, पांढरपाणी, बुधवाडी इथून ही मोहीम मार्गक्रमण करणार आहेत. कर्नल डॉ. साजी अब्राहम यांनी या छात्र सैनिकांना मार्गदर्शन केलं. इथली लोकसंस्कृती, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, वनौषधी आदींचा अभ्यास करण्याची संधी या मोहिमेतून मिळणार आहे असं अब्राहम यांनी सांगितलं. तरुणांमधली साहसी वृत्ती विकसित करून त्यांचं व्यक्तिमत्व घडवण्यामध्ये या मोहिमेला विशेष महत्त्व आहे. छात्र सैनिकांनी या मोहिमेचा उपयोग आपलं भावी जीवन आणि करिअर घडवण्यासाठी करावा असं ब्रिगेडियर पी.के. गंजू यांनी यावेळी सांगितलं. 10 डिसेंबरला या मोहिमेचा समारोप होईल. पारंपरिक शेतीला फाटा देऊन आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं नवनवे प्रयोग केले तर शेतकऱ्यांचा आर्थिक विकास सहज शक्य होऊ शकतो, हेच सिद्ध करून दाखवलंय वाशिम जिल्ह्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी. पाहूया त्याविषयीचा हा वृत्तांत. केवळ निसर्गाच्या भरवशावर असलेल्या सोयाबीन, तूर, उडीद या पिकांच्या लागवडीतून शेतकऱ्यांना अनेकदा आर्थिक झळ सहन करावी लागते. यातून मार्ग काढत आता शेतकरी शेतीत नवनवीन प्रयोग करू लागलेत. वाशिम जिल्ह्यातल्या काटा इथले शेतकरी लक्ष्मण बोलवार यांनी आपल्या 20 गुंठे क्षेत्रात काळ्या ऊसाची लागवड केली आहे. यांच्याकडे सिंचनाची सुविधा, विहीर व बोरवेल आहे, परंतु या सिंचनाच्या सुविधेपासून त्यांना केवळ 8 ते 9 महिनेच पाणी मिळतं आणि उन्हाळ्यातला जो कालावधी आहे त्यामध्ये फार पाण्याचं प्रमाण फार कमी असतं. त्यामुळे त्यांनी फळपिकाकडे न वळता या पिकाकडे वळले. योग्य नियोजनामुळे 10 ते 11 महिन्यातच ऊस विक्रीला आला आहे. जवळच असलेल्या वाशिम मार्केटमध्ये ते स्वतः जाऊन ऊसाची विक्री करतात. भरपूर साखरेचं प्रमाण आणि अतिशय नरम असलेल्या या ऊसाला प्रचंड मागणी आहे. दसरा, दिवाळी या सणाच्या काळात तर या ऊसाला विशेष मागणी असते. तुरीच्या पिकात काही तेवढं उत्पन्न मिळत नव्हतं. काळा ऊस, हळद, अद्रक हे पीक घ्यायला सुरुवात केली तेव्हापासून उत्पन्न चांगलं मिळायला लागलं आणि समाधानी मिळायला लागलं. ऊसाच्या शेतीतून बोलवार यांना 1.25 ते 1.5 लाख रुपये उत्पन्न होणार आहे. ते स्वतःचा माल हा स्वतःच भाव ठरवतात, त्यामुळे त्यांना साधारणतः अर्ध्या एकरामधून त्यांना लाख रुपयाचं उत्पन्न मिळते. त्यानंतर हळद पीक आहे, त्यातूनही त्यांना साधारणतः 3 लाख रुपयाचं उत्पन्न मिळते व इतर जिरायती पिकाचं उत्पन्न असं साधारणतः ते 5 लाख रुपयाच्या वरचं उत्पन्न आपल्या 8 एकराच्या शेतीतून घेतात. शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकासोबतच मोसमाप्रमाणे मागणी असणाऱ्या पिकांचं उत्पादन घेतलं तर अधिक उत्पन्न मिळून शेतकऱ्यांची आर्थिक भरभराट होऊ शकते, हेच यातून दिसून येते. नगरात दहशतवादी हल्ल्यामध्ये वीरमरण आलेले पंढरपूरचे कर्नल कुणाल गोसावी यांचा पार्थिव देह आज सकाळी हेलिकॉप्टरनं पुण्यातून पंढरपूर इथं आणण्यात आलं. त्यांचं भावपूर्ण वातावरणात अंत्ययात्रा सध्या सुरू आहे. त्यांच्या पार्थिवावर आज त्यांच्या मूळ गावी म्हणजे पंढरपूर जवळच्या वाखरी इथं लष्करी इतमामात अंत्यसंस्कार केले जातील. कर्नल कुणाल गोसावी हे अवघ्या 28 वर्षांचे होते. गेल्या 9 वर्षापासून ते सैन्य दलात कार्यरत होते. NDA मधून त्यांनी आपलं प्रशिक्षण पूर्ण केलं होतं.
फाय मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये कार्यरत असलेले नांदेडचे जवान संभाजी कदम यांच्या पार्थिवावरती नांदेड जिल्ह्यामध्ये लोहा तालुक्यामध्ये जानापूर या त्यांच्या मूळ गावी आज लष्करी इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. ज्येष्ठ साम्यवादी नेत्या, सामाजिक कार्यकर्त्या आणि नाणावलेल्या अर्थतज्ज्ञ डॉक्टर सुलभा ब्रह्मे यांचं आज सकाळी पुण्यामध्ये निधन झालं. त्या 89 वर्षांच्या होत्या. नियोजन आयोगाचे माजी उपाध्यक्ष धनंजय गाडगीळ यांचे लेख पुस्तक रूपानं प्रकाशित करण्यामध्ये ब्रह्मे यांनी संपादनाची जबाबदारी पार पाडली होती. भारतीय अर्थव्यवस्थेची बलस्थानं आणि तिच्या समोरची आव्हानं याबद्दल डॉक्टर सुलभा ब्रह्मे यांचा विशेष अभ्यास होता. मराठी चित्रपट आणि नाट्य निर्माते तसंच अभिनेते श्रीराम गोजमगुंडे यांच्या पार्थिवावरती लातूरमध्ये बाभळगाव इथल्या त्यांच्या शेतामध्ये आज अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नाट्यकला क्षेत्रातील कलावंतांसह सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातले कार्यकर्ते उपस्थित होते. ते जन्मजात नाट्य कलावंत होते आणि जन्मभर कलावंत राहिले अशा शब्दात अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. लातूरला पहिल्यांदा राज्य पातळीवरती नाव मिळवून देणारे कलावंत निघून गेल्यानं कला क्षेत्रामध्ये पोकळी निर्माण झाली अशी भावना सेन्सॉर बोर्डाचे सदस्य अॅडव्होकेट शैलेश गोजमगुंडे यांनी व्यक्त केली आहे. श्रीराम गोजमगुंडे यांचं काल निधन झालं. 1974 मध्ये राजा शिवछत्रपती चित्रपटातल्या अजरामर भूमिकेमुळे ते प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहिले. सह्याद्री वाहिनीवरच्या बंदिनी, तिसरा डोळा या त्यांच्या मालिका विशेष गाजल्या. झटपट करू दे खटपट या चित्रपटाद्वारे त्यांनी निर्मितीच्या क्षेत्रामध्ये पदार्पण केलं. रसबहार या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक नाटकंही सादर केली. निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून कारकीर्द गाजवण्याबद्दल त्यांना राज्यस्तरीय सुवर्ण पदकासह अनेक पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आलं होतं. आणि आता बातमी हवामानाची. दिल्लीमध्ये आज पहिल्यांदाच यंदाच्या मोसमातलं धुकं पडलं. धुक्यामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालं. धुक्याचा विमान वाहतुकीवर देखील विपरीत परिणाम झाला. 50 पेक्षा जास्त रेल्वे गाड्या उशिरानं धावत आहेत. तामिळनाडूमध्ये नाडा चक्रीवादळाची तीव्रता आता कमी झाली आहे. मात्र ते तामिळनाडू किनारपट्टीवर उद्या धडकण्याच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवरती खबरदारीचे उपाय योजण्यात आले आहेत. तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. खबरदारीचा उपाय म्हणून चेन्नई, कांचीपुरम, तिरुवल्लूर, कड्डालोर आणि नागपट्टणम इथं शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. इतरही खबरदारीचे उपाय योजले जात आहेत. शेजारच्या पुद्दुचेरीतही मुसळधार पाऊस पडत आहे आणि खबरदारीचे उपाय योजण्यात आले आहेत. आता राज्यातल्या हवामानाविषयी. येत्या 2 दिवसांमध्ये राज्यामध्ये हवामान सर्वत्र कोरडं राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. आणि आता ठळक बातम्या पुन्हा एकदा. विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावरून संसदेत आजही गदारोळ. कामकाज दिवसभरासाठी स्थगित. जनतेला आपल्या बँक खात्यातून वेतन काढता यावं यासाठी चलनाची पुरेशी व्यवस्था. नोव्हेंबरच्या तुलनेत 500 आणि 100च्या नोटाही चलनात अधिक. रिझर्व्ह बँक. पेट्रोल पंप तसंच विमान तिकिटांच्या खरेदीसाठी 500 रुपयांच्या जुन्या नोटा वापरायची मुदत 15 डिसेंबरऐवजी उद्यापर्यंतच मर्यादित. आगामी 100 वर्ष मुंबईची तहान भागवणाऱ्या गोंदवली भांडूप संकुल जलबोगद्याचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण. उद्धव ठाकरेही उपस्थित. एड्स दिनानिमित्त राज्यात जनजागृतीपर विविध कार्यक्रमांचं आयोजन. नगरोटा हल्ल्यात हुतात्मा झालेले मेजर कुणाल गोसावी आणि लान्स नाईक संभाजी कदम यांच्या पार्थिवावर आज लष्करी इतमामात होणार अंत्यसंस्कार. ज्येष्ठ साम्यवादी नेते आणि अर्थतज्ज्ञ सुलभा ब्रह्मे यांचं पुण्यात निधन. आणि मराठी सिनेनाट्य निर्माते आणि अभिनेते श्रीराम गोजमगुंडे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता सह्याद्री वाहिनीवर.